नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे तुमचे। आज आपण कारल्याची एक नवीन रेसिपी बघणार आहोत। आज मी तुम्हाला कारल्याची भाजी ही वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहेत आणि अगदी झटपट तयार होणारी भाजी आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला छोट्या आकाराची कारली घ्यायची आहे। ती स्वच्छ धुवून त्यांना मध्ये कट करून घ्यायची आहे। जाड बिया असल्यास त्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि कवळ्या बिया असल्यास त्या राहू द्यायच्या आहेत। चला तर मग आता मी पातेल्यामध्ये कारले टाकले आहेत आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घालत आहे। कारले आपल्याला तेलामध्येच शिजवून घ्यायचे आहेत। यामध्ये मी कारल्याच्या भाजीसाठी लागणारे मीठ एकदाच टाकून दिलेलं आहे। तेल आणि मिठामध्ये कारले शिजल्या गेल्यामुळे कारले हे कडू लागत नाही। ही भाजी खायला खूप टेस्टी लागते। अशा प्रकारे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून कारले शिजवून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही आहे। तेल आणि मिठातच आपल्याला कारले हे मऊसर शिजवून घ्यायचे आहे। आपले कारले हे शिजून तयार झालेले आहे। मध्ये मध्ये तुम्हाला कारले हे हलवत राहायचे आहे। आता आपण कारले काढून घेतले आहे। त्याच पातेल्यामध्ये आपण भाजी करून घेणार आहोत। यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे। कारले शिजवताना आपण तेल घातलं होतं, त्यामुळे भाजी करताना तेल हे जपूनच वापरायचं आहे। फोडणी करून घेत आहे। यामध्ये मी मोहरी, जिरे, कढीपत्ता, ठेचलेला लसूण घालून घेतलेला आहे। तशीच थोडी कोथिंबीरही घातली आहे। हे तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला यामध्ये तिखट घालायचं आहे। यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे। तसेच 1 चमचा लाल तिखट, धना जिरा पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। हे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये 4 ते 5 चमचे दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। कूट घालून हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे। गूळ घातल्याने कारलं हे आपल्याला कडू लागत नाही। गूळ घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घातली आहे। त्यानंतर तेलामध्ये शिजवून घेतलेलं कारलं आपण यामध्ये घातलेलं आहे। आपण कारलं शिजताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्याला आता यामध्ये मीठ घालायची गरज नाही। छान असं मिक्स करून कारल्याला वाफ काढून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। बघा तर किती छान कारलं हे तयार झालेलं आहे। ही कारल्याची भाजी खायला खूप टेस्टी लागते। तुम्ही ही नक्की करून बघा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळतील।